नमस्कार सर्वांना। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची नवीन व्हिडिओमध्ये नवीन म्हणजे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नवीन अपडेट आलेला आहे, त्या संदर्भात माहिती पाहत आहोत। तर पाहूया काय काय बदल झालेले आहेत आणि किती बदल झालेले आहेत ते पाहूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करून घेण्यासाठी प्ले स्टोरमध्ये जायचं आहे। त्यानंतर अपडेट करून घेण्यासाठी क्लिक करायचं आहे आणि त्यातील आपण हे 3 बदल झालेले आहेत। त्यातील हा पहिला बदल आहे आणि हा दुसरा बदल आहे आणि हा तिसरा बदल आहे। तर यातील पहिला बदल आहे जे सुधारित सुसंगततेसाठी Android 15 म्हणजे API पातळी 35 वरती अपडेट केलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता हा जो बदल आहे या संदर्भातला। आणि जो हे पाहून घ्या, इथे 2 नंबरचा जो आहे ते होम विजिट स्क्रीनवरती क्रॅश समस्येचे निराकरण केले आहे। म्हणजे होम विजिट आपण ज्यावेळेस गृहभेट देतो त्याचं त्या अडचणीचं हे निराकरण झालेलं आहे, म्हणजे ही समस्या सोडवण्यात आलेली आहे। तर ही 3 नंबरचा जो बदल आहे तो आहे चांगल्या कामगिरी आणि स्थिरतेसाठी ॲप ऑप्टिमायझेशन केलेला आहे। म्हणजे जो इतर अडचणी होत्या ते ॲप सुरळीत चालण्यासाठी ती आता अडचण दूर केलेली आहेत। असे किरकोळ 1-2-3 बदल झालेले आहेत। तर सर्व ताईंना विनंती आहे की ज्याने आणखीन अपडेट करून घेतलेलं नाही आहे त्यांनी अपडेट करून घ्या। प्ले स्टोर ॲपमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप अपडेट करून घ्या। अपडेट करून घेतल्यानंतर तुम्हाला त्यातील किरकोळ 2-3 बदल जे झालेले आहेत 3 बदल तेच तुम्हाला समजतील। आणि सर्व ताईंना आजची माहिती कशी वाटली, व्हिडिओ आवडला तर नक्की माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा। आणि अशाच पुढील माहितीसाठी नवीन कुठल्याही संदर्भातली नवीन माहिती आली की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाते। तर चॅनलवर नवीन असणारे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि हा माहितीचा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा। धन्यवाद।